मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती सकाळी सकाळी देवपूजा करत असते, म्हणजे तुळशीलाच पाणी घालत असते आणि तेवढ्यात तिथे मालती येते आणि मालती तिला लुटून देते आणि तो तांब्या पण खाली सांडून देते आणि आता ती पूजा करायला लागते आणि हसते. तर आता लगेच राणी म्हणते की मालती आई तुम्ही असं का करता, तुम्ही चुकीचं करता हे. तर आता लगेच मालती म्हणते की हे बघ तुझी एवढी हिंमत झाली आहे का, आणि हे बघ तुला मी लवकरच या घराबाहेर काढून देणार आहे, माझ्या इंद्राच्या मनातून काय तुला घरातून पण काढून देणार आहे असं म्हणते. तर आता मालती म्हणते की अहो कसं देताल घरात काढून, अहो प्रत्येकाच्या मनामध्ये मी माझी जागा निर्माण केली आहे आणि ते बरं मला काढून देतील, तुम्ही कसा विचार करू शकता असं म्हणते. आणि आता लगेच राणी रूममध्ये निघून येते. तर आता तिच्या डोक्यामध्ये तोच विचार चालू असतो आणि इंद्र राणीला एक फाईल मागतो, पण राणीचं लक्षच नसतं. इंद्र म्हणतो की राणी काय झालं, तर राणी म्हणते काही नाही इंद्र सर. तर आता लगेच इंद्र म्हणतो हिला नक्कीच काहीतरी झालं आहे, पण ही आता मला सांगणार नाहीये, हिला नंतर विचारावं लागेल असं म्हणतो. तर आता इंद्र म्हणतो, राणी म्हणते दाखवा कोणती फाईल आहे. इंद्र सर ती फाईल बघते आणि ती म्हणते की याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय मला, इंद्र सर याच्यात काहीतरी चुकलेलं आहे. तर तो म्हणतो की काय चुकलं. तर आता ती म्हणते की मी तिकडं फॅक्टरीमध्ये येते आणि तेव्हाच बघते, कारण की इथे नाही कळणार, ते आल्यावरती खरी फाईल बघते त्याच्यावरून मला कळेल नक्की काय आहे ते. तर आता इंद्र म्हणतो ठीक आहे राणी मग. तर आता राणी म्हणते की चला जाऊयात आपण इंद्र सर. तर इंद्र म्हणतो की आवर राणी चल. तर आता लगेच राणी आवरायला घेते आणि जायला निघते. तर आता इकडं लगेच आता ती खाली येतात आवरून. तर आता लगेच जे बाबा म्हणतात ते आवरलं का तुमच्या दोघांचं, निघाला आहे का तुम्ही. तर आता लगेच मालती म्हणते की दोघं नाही चालले, फक्त इंद्र चाललाय एकटा माझा, आणि तिचं काय काम होती ते घरातली कामं कोण करणार आहे. तर आबा म्हणतात घरातली कामं आजची दिवस बाकीच्या माणसांनी करायची, आजची दिवस नाही तर कायमच, कारण की आता राणीला तिथे जायचं आहे, कारण महत्त्वाचं काम आहे, तिच्याशिवाय ते काम नाही होणार. तर आता लगेच मालती म्हणते की असं का करताय तुम्ही, अहो ती इथे घरची कामं फक्त आम्ही करायची का, ती काय करणार असं म्हणतात. तर आता आबा म्हणतात की हे बघा घरचे कामं करून घ्या, राणी जा तू. तर आता राणीला असं म्हटल्यावरती ते म्हणतात की राणीचं खूप महत्त्वाचं काम आहे आणि इथून पुढे जी एक जागा जशी आहे ना शिल्लक, ती अकाउंटर याची त्याची लगेच तीच सांभाळणार आहे इथून पुढे. तर फाईल वगैरे सगळं काही ती चेक करणार आणि तिच्या सह्या लागतील त्याच्यावरती, आणि तिला आता ही जागा मी देत आहे असं आबा म्हणतात. तर आता सगळेजण राणीकडे आश्चर्यचकित होऊन बघतात, कारण की आता राणीला एक पोस्ट मिळते. राणीला तर आश्चर्य वाटतं, ती म्हणते मी याची कधी अपेक्षा केली नव्हती, मी फक्त ते सहज चालले होते, कारण मालती आईसमोर माझा चेहरा नको आहे आणि सारखं मी त्यांच्यासमोर असले की त्यांना माझी ही किंमत कळणार नाही आहे, त्यामुळे मी त्यांच्यासमोर सारखी नको आहे, म्हणून मी चालले होते, माझ्या मनात तर असं काही नव्हतं असं ती विचार करते. तर आता आबा म्हणतात की राणी हे बघ तू काळजी करू नको, हे सगळं आता तुझ्या हातात देतोय मी आणि तूच सांभाळायचं. तर आता लगेच इंद्र म्हणतो की राणी तू खरंच सांभाळे, खूप चांगले पद आहे. तर आता लगेच राणी इंद्राकडे बघायला लागते आणि उर्मिला त्यांना तर आता राणीचा खूप राग यायला लागतो. तर आता अजून बघूया पुढील भागात काय घडतं, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.